हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 3 संख्यांच्या जगात या प्रकरणातील सराव संच 3.2 सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक नक्की करा. सो मित्रांनो, सराव संच 3.2 खूप सोपं सराव संच आहे. एकदम सोपी उदाहरणे या सराव संचामध्ये दिलेली आहेत. पण सराव संच 3.2 कोणत्या घटकावर आधारित आहेत ते प्रथम बघूया आणि त्यानंतर लगेचच आपण सराव संच 3.2 सुरू करूया. तर या बघूया, येथे कोणता घटक आहे तर बघूया. पूर्णांक संख्या या घटकावर आपण काय करणार आहोत, सराव संच 3.2 सोडवणार आहोत. थोडक्यात आपण बघूया पूर्णांक संख्या म्हणजेच काय ते बघूया. मित्रांनो, या ठिकाणी बघा दिलेत पूर्णांक संख्या म्हणजेच काय. या संख्या रेषेवरती ज्या संख्या दिसत आहेत बघा, 0 1 2 3 4 आणि इकडे या बाजूला ऋण संख्या आहेत आणि मध्ये धनसंख्या आहेत. कळतंय? या संख्या रेषेवर या बाजूला सर्व धनसंख्या, धन म्हणजे अधिक संख्या, ओके, आणि ऋण संख्या ज्याच्या समोर वजा चिन्ह दिलं असेल ते ऋण संख्या, धनसंख्या असे असतात. पण यामध्ये ही 8 असे आहे आणि या ठिकाणी ही धनसंख्या आहे. पण धनसंख्येच्या पुढे अधिकचं चिन्ह दिलं जात नाही, तिथे अधिकचं चिन्ह आहे असं आपल्याला समजायचं आहे. ओके, आता पूर्णांक संख्या कोणत्या असतात तर 0 असतात. 0 सर्व धनसंख्या आणि सर्व ऋणसंख्या मिळून धनसंख्या म्हणजे या बाजूची संख्या, ह्या सर्व धनसंख्या आहेत. शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या आहेत आणि मध्ये 0 आहे. या सर्व संख्या मिळून जो संख्या समूह तयार होतो त्यास पूर्णांक संख्या असे म्हणतात. आता आणखी एक लक्षात ठेवा, धनसंख्या शून्याच्या उजवीकडे असतात, ऋणसंख्या हा 0 उजवीकडे धनसंख्या, डावीकडे ऋणसंख्या, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपण यामध्ये लहान मोठेपणा पण बघणार आहोत. ते आपण उदाहरण सोडवताना बघूया, सोपे आहे. विरुद्ध संख्या, विरुद्ध संख्या बघा, विरुद्ध संख्या सिंपल आहे. विरुद्ध संख्या म्हणजेच काय, ह्या ऋण 3ची विरुद्ध संख्या काय, धन 3 आहे. ऋण 7ची धनसंख्या 7 आहे. म्हणजे कळले, ते समान अंतरावर असणार आहे. आता विरुद्ध संख्या म्हणजेच काय ते एकदा बघून घेऊया आपण. संख्या रेषेवर विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर असतात, त्यांना विरुद्ध संख्या विरुद्ध दिशांना असतात. विरुद्ध संख्यांची बेरीज 0 असते आणि शून्याला विरुद्ध संख्या नसते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. विरुद्ध संख्यांची बेरीज किती येते, 0 येते. ऋण 3 अधिक धन 3 यांची बेरीज किती येणार, 0 येते. त्यानंतर आता आपण काय करूया, बेरीज करूया, पूर्णांकांची बेरीज. तर पूर्णांकाची बेरीज कशी करतात ते आपण सराव संच 3.2 मध्येच आपण बघूया. सो या प्रकारची गणितं वजाबाकी आहे, पूर्णांकाची वजाबाकी, भिन्न चिन्ह असणाऱ्या पूर्णांक संख्यांची वजाबाकी, हे सर्व घटक आपण सराव संच 3.2 मध्ये समजून घेऊया. पहिलाच प्रश्न सर्वात सोपा आणि सर्वांचा आवडता, तुलना करायच्या लहान मोठी संख्या. आता लहान मोठी संख्या म्हणजे सर्व धनसंख्या आहेत का, धनसंख्यांची तुलना आपल्याला करता येते. पण आपण काय बघतोय, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या असतात, ऋणसंख्या असतात आणि धनसंख्या असतात आणि शून्यसुद्धा असतो. आता तुलना बघूया तुलना करूया. थोडी तुलना करताना मी संख्यारेषा काढून ठेवतो, थोडं आयडिया येत नाही. हा 0 इकडे 1 2 आणि 3 भरपूर संख्या असतात संख्यारेषेवर, पण आपल्याला सर्व संख्या आपल्याला दाखवता येणार नाही. लक्षात ठेवा काय मला सांगायचं आहे, तर शून्याच्या उजवीकडे संख्या वाढत जातात आणि डावीकडे आलो, शून्याच्या डावीकडे जर आपण आलो तर संख्या काय होतात, कमी होत जातात.
या बाजूला इकडे गेलो तर कमी होतात, म्हणजेच लक्षात ठेवायचं ऋण 2 आणि जर ऋण 1 ची तुलना केली तर ऋण 1 हा मोठा आहे, कारण का तो उजवीकडे, जी संख्या उजवीकडे असते ह्या दोन संख्यांची आपण तुलना की उजवीकडे संख्या कुठल्या आहे, ऋण 1 आहे. जरी इकडे ऋण 5 घेतले आपण तरी ऋण 5 आणि ऋण 1 मध्ये मोठा संख्या कोण असणार, ऋण 1, कारण का ऋण 5च्या उजवीकडे ऋण 1 आहे. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे, बाकी आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. जर एक ऋणसंख्या असेल आणि एक धनसंख्या असेल तर धनसंख्या नेहमीच मोठी असते, कारण तो उजव्या बाजूला धनसंख्या असतात. ओके, थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण प्रश्न सोडवूया. बघा, या ठिकाणी ऋणसंख्या आहे, धनसंख्या आहे. संख्या कोणती नाही बघितलं, चिन्ह बघितलं तरी खूप झालं. हे ऋणसंख्या आहे, धनसंख्या आहे. धनसंख्या ऋणसंख्येपेक्षा नक्कीच मोठी असते, नेहमीच मोठी असते, काय जास्त विचार करायची गरज नाही. आता 2 ऋणसंख्या आहेत, लक्षात ठेवा 2 ऋणसंख्या आहेत. आता या ठिकाणी ऋणचिन्ह काढलं तर 19 आणि 5 यांची तुलना केली तर काय होईल, 19 ही 5पेक्षा मोठी आहे. परंतु दोन्ही ऋण असेल तर आपल्याला जी लहान वाटते ती काय असते, मोठी असते. ऋण 5 मोठी आहे, कारण का ती उजव्या बाजूला आहे. कळलं. संख्यारेषा बघितली इथे 0, ऋण 5 इथे असतील तर ऋण 19 इकडे असेल, उजवीकडे संख्या कोणती आहे, ऋण 5 आहे, म्हणजे ऋण 5 ही मोठी आहे. त्यानंतर ऋण 3 आणि 0 ही सर्व ऋणसंख्यापेक्षा काय असते, मोठी असते, कारण उजव्या बाजूला आहे ते. 8 आणि 12 ही तुलना आपल्याला लगेच कळते, 12 ही 8पेक्षा मोठी आहे. धनसंख्या 5 ही धनसंख्या आहे आणि ते 0, धनसंख्या 0पेक्षा मोठ्या असतात, कारण ते उजव्या बाजूला आहेत. आता हे तुम्हाला येत असेल, कारण काय दुसरं तुम्ही केलं आहे, दुसरं आणि 6वं सारखं आहे. कोणती संख्या मोठी असणार, ऋण 3 ही ऋण 9पेक्षा मोठी आहे, वजा 3 ही वजा 9पेक्षा मोठी आहे. ओके, तुम्हाला कळलं आहे. ओके, नेक्स्ट दुसरा प्रश्न सोपा आहे परंतु महत्त्वाचं आहे. ही चिन्ह खूप महत्त्वाची आहेत, कारण का ही चिन्ह आपल्याला 6वी 7वी 8वी आणि पुढे सर्वच इयत्तांमध्ये याचा आपल्याला उपयोग होतो. याचा उपयोग आपण करणार आहोत. समजून घ्या व्यवस्थित. बेरीज करायची आहे, किती येणार, 11, 4 अधिक 7 11. आता इथे या 2 धनसंख्या होत्या, इथे 2 ऋणसंख्या आहेत. ओके, आता इकडे बघा ऋणचिन्ह आहे, 4ला ऋणचिन्ह आहे, 5ला पण ऋणचिन्ह आहे. समान चिन्हांची बेरीज. पहिलेच गणित काय होतं, हे असं होते, पण हे आपण सुरुवातीच्या चिन्ह आपण लिहत नाही. धन दोन्ही 4ला पण चिन्ह अधिक होतं, 7ला पण चिन्ह अधिक होतं, म्हणजे समान दोन्ही संख्यांना समान चिन्ह होतं. ओके, समान चिन्ह असेल तर काय करतं, बेरीज करतो. एवढं लक्षात ठेवायचं. दोन्ही संख्यांना समान चिन्ह असेल, मग दोन्ही संख्या ऋण असेल किंवा दोन्ही संख्येला धन असेल तेव्हा बेरीज करायची. आता या ठिकाणी 4ला पण ऋण आहे आणि 5ला पण ऋण, बेरीज करणार न होणार, पण बेरजेला समान चिन्ह द्यायचं. समान चिन्ह म्हणजे कुठलं आहे, दोन्ही संख्येला चिन्ह कोणतं आहे, ऋण, मग ऋण नाही. कळतंय तुम्हाला. ओके, आता हीच सर्व गणित आपण एकत्र सोडवलेली आहेत. ती आपल्याला वेळ वाचावा म्हणून आपण उत्तरं अगोदर सोडवून ठेवलेली आहेत, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे 78, हे बा इथे चिन्ह आहे आणि कंसामध्ये सुद्धा ऋणचिन्ह आहे. मग काय करायचं, थोडासा हा नियम तुम्हाला पुढे येईल. काय होतं बा इथे, हे ऋण 2 चिन्ह ऋण असेल तर काय होतं, धन होतात. कंसामध्ये चिन्ह असेल, कंसामध्ये आहे म्हणजे एक प्रकारचा गुणाकार आहे तो. ऋण काय होतं, धन, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मग काय धन झाला, मग यांची बेरीज केली, किती आली, 133. कळलं.